लहानपणी चावडी मोर उभा केला म्हणून असं नका समजू का आता बी ऐकून घेईन. अय्यो म्हणजे धमकी देतोच. होय तसं समजा पाहिजे तर, पण माझ्या नादाला लागू नका. अरे बाळू, अरे गावचे पंच आहेत ते, त्यांच्या संग ए अरे पंच असतील घरात, माझ्या मोर काय चालायचं नाही. आणि तू बी ध्यानात ठेव, माझ्यावर ध्यान ठेवशील ना तर तू हाय न म्या हाय. येतो म्या. बघितलं का पंच, मी आता तुम्हाला आधीच सांगत होतो, ह्यो काय ऐकायचं नाही तुम्हाला. हे तर त्या कसा ऐकत नाही तेच बघतो बघ मी. अब बघतच बसणार आहे आपण, दुसरं काय करणार आहे. हे तर त्या हा ताब्यात कसा राहील याचाच विचार करायचा आहे. हा बाळू लहानपणी जितका त्रासदायक होता त्यापेक्षा आता जास्त त्रासदायक असणार बघ. तेच म्हणतो मी पंच, मग काहीतरी करायला पाहिजे. सगळ्यात आधी त्याचं लग्न लावून द्यायचं बघ त्या. अय्यो हा बाळू, अय्यो बाळू. अय्यो बाळू, आला असं तू? होय. अरे हे अक्कल सोडून कुठं जाणार म्या? बरं वाटलं बघ तुला बघून. कसा आहेस? म्या बरा आहे. तू कसा आहेस? मीही बरा आहे. अरे किती दिवस झाले मी तुझी वाट बघत होतो. मला खूप आठवण येत होती रे तुझी. म्या बी विसरलो नाही तुम्हासनी. तुम्ही समधी आठवत होता. बरं झालं तू आला असं. पण आता तुला काळजी घ्यावी लागणार. म्हणजे तुझ्या विरुद्ध काहीतरी होणार आहे. काय होणार आहे? काय ते माहित नाही, पण माझ्या घरातले आणि देवाप्पा हे सगळे मिळून तुझ्या विरुद्ध काहीतरी करण्याच्या विचारात आहेत. एवढंच नव्ह, मग काय काळजी करायचं कारण नाही. मला काही समजलं नाही. अरे त्यांच्याच्यानं काय बी होणार नाही. मी लहान होतो तेव्हा काय करता आलं नाही त्यासनी. आता काय करणार आहेत ते सोड. तुझ्या लग्नाचं चाललं हाय असं कानावर आलं माझ्या. बरं वाटलं ऐकून. चालू आहे माझ्या लग्नाचं सोड. तुझ्या लग्नाचं काय रे बाळू? कुठं काय? अरे म्हणजे किती वर्ष झाली तुझी सुपारी होऊन, तुझं लग्न कधी व्हायचं म्हणतो मी. तुझ्या घरी काही विषय निघाला की नाही? निघाला. तर मी माझं मत सांगितलं आहे आईला. बाला बी सांगायचं आहे आणि ते बी सांगेन. अय्यो काय मत आहे तुझं म्हणतो मी? तुला ठाव नाही वय? म्हणजे लग्न करणार नाहीस तू? वय नाही करणार. आणि हे तू घरी सांगितलंस? आईला सांगितलं आहे. आणि घरच्यांना ते मान्य आहे? नाही, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अय्यो बाळू, मग ते तुला लग्न करण्यासाठी तयार करतील की रे? ते लय म्हणत्याल, पण मी लग्नाला तयार होणार नाही. अय्यो तुझं लग्न व्हावं म्हणून माझे आप्पा, आव्वा आणि देवाप्पा आणि सगळेच मिळून तुझ्या घरच्यांना मदत करतील की रे, आणि तुला चावडीवर उभं करतील. अरे त्यासनी काय करायचं आहे ते करू दे. मी लगीन नाही करणार. होय, मी त्यासनी नाही घाबरत. ठीक आहे, जे काय व्हायचं आहे ते तुझ्या मनासारखं होऊ दे. श्री महादेवाचरणी प्रार्थना रे बाळू. महादेवाच्या मनात हाय तसंच होणार हाय. म्या नाही काळजी करत. ठीक आहे, तरीही काळजी घे, कारण तुझ्या विरुद्ध जे आहेत ते काय करतील आणि कुठल्या थराला जातील ते सांगता येत नाही. त्यासनी जाऊ दे कोणत्या थराला जायचं आहे ते. म्या जर माझ्या थराला गेलो तर मग त्यांचं गावात राहणं अवघड होऊन जाईल. आय हा जाऊन येतो म्या. कुठं र? कुठं म्हणजे शेतावर चाललो आहे. नुसतं बसून कसं चालल? आधी मी तुला हेच सांगत होती. हो, गप्पा मारत बसू नका, जावा नाहीतर उशीर होईल. वय वय राम 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 जावई बापू. गंगूताई राम राम. अर्थात या. राम राम. गंगूताई राम राम. कसे समदे? बरीच आहेत सम.
कस काय येणं केलं? तालुक्याला काम होतं, बर. म्हणलं जाऊन या जावई बापूकडे म्हणून आलो. अरे बस की. पान खाल्लं होतं. काय मग बाकी? बाकी काय नाही, चाललं आहे आपलं. काय तुम्ही आमच्या गावाकडे येतच नाही आता? लय दिवस झाले काय आले नाही म्हणून विचारलं. काय करायचं तिकडे येऊन? हा अहो असं कसं? तुमच्या सुनेचं माहेर आहे. असू दे, मलाच नाही यायचं तिकडं. अहो पर का? ए तात्या, उगा बोळ्यान दूध नका पिऊ. तुला ठावा आहे ना हो काय झालं आहे ते? नाही बा, खरंच मला काही ठाव नाही. म्हणजे काय? ए तात्या, बाळू आणि सत्तीची सुपारी झाली ना, पर लगीन व्हाय ना. बाळू नाही म्हणतोय म्हणून आम्ही तिकडे यायचं बंद केलं आहे. हा असं कसं? अहो म्हणजे लगीन होणार आहे का नाही मग? होणार नाही म्हणजे होणार की. अरे पर कावा, एवढे वरीस झाले सुपारी फुटून, आता पोतूर तर लगीन व्हायला पाहिजे होतं. व्हायचं तवा होईल. नाही मी काय म्हणतो, काही मदत पाहिजे असेल तर पंचासनी सांगा. अरे त्या पंचाला मसला धाडाय पाहिजे. अयो, त्याच्यामुळे झालं आहे समज. त्याने काय केलं? काय केलं म्हणजे? त्याच्यामुळे हे नेलं नसतं तर हे समज झालंच नसतं. कुठनं विचार आला आणि त्या पंचाच्या मोहरा नेलं? या पंचाचं ऐकलं आणि काय करून बसलो? या बाळ्याचा बदला घ्यायचा होता आणि आमच्या बोकांनी बसला. ओ जावई बापू, इकडे अहो म्या काय केलं? अहो तुम्हीच तर गेले होते पंचाकडे. काय जावई बापू? ए तात्या, आयो मी नव्हतो गेलो, हाच घेऊन गेला होता मला. यो यो बी होता ना त्यात? वय वय वय. आणि तुला सांगतो, याच्यात डोसक्यात होतं की बाळूला चावडीवर न्यायचं आहे म्हणून. काय तात्या? हा कुठं हरवला आहे? तुम्ही कवा आला? आता चाल झालं का बोल? हा म्हणजे काय वय का नाही? भय झालं. मग काय ठरलं? कवा करायच लगे? आत्ताच आला आहे ना बा तुम्ही, बोलू नंतर. चाल नंतर का? आता काय झालं? झालं काय नाही, म्हणलं दमानं बोलता येईल की. बाळ्या बाहेर ये. बाळून हाय. नाही म्हणजे कुठे गेला आहे? नाही म्हणजे बाहेर जाऊन येतो म्हणून गेला हाय. येईल की. कवा येईल? आणि येईल तेव्हा येईल. काय म्हणलं ते सांग. हाय का? म्या काय म्हणते, बरं झालं आलास. बोलणं झालं ना वर? वय मग काय बोलणं झालं? आयला सांगितलं आहे म्या. सुंदरा काय सांगितलं यानं? म्हणलं ना व सांगते. तुम्ही जरा शांत व्हा की. शांत बिंत काय नाही. अरे फटदिशी सांगा काय बोलणं झालं तर. तिला सांगता येईना तर तू सांग. म्या लगीन नाही करणार.
नाही नाही माझ्या डोसक्यात कुठं होतं अहो तुम्ही चालले होते पंचाकडे म्या फक्त म्हणलं बुवा म्या संघ येतो माझं डोसकं बिस्कं नाही याच्यात हा हा ग बस तात्या तुला आणि तुझ्या पंचाकडे चांगलंच बघतो मी आता थांब. बाळ्याला 50 फटकं देऊन सुपारीसाठी उभं केलं होतं ना तुम्ही तुम्हाला 100 फटकं द्यायला पाहिजेत. अहो माझं काही नाही अहो पंचनीच केलं होतं हे समज त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. जातो म्या ए बस तात्या बस. म्या जातो मला काम आहे एक ए तात्या बस खाली बस. अरे बस नाही नाही तालुक्याहून येतो ना जातो नाही नाही म्या जातो. याच्यामुळे माझ्या नातीचं वाटोळ झालं. ओ यांच्यामुळं मागणं आधी तुमच्यामुळं झालं आहे. ए गंगे आम्ही काय केलं आहे? काय केलं नाही तुम्ही हा मी सांगत होते ना व त्या बाळ्या संग लगीन नाही ठरवायचं म्हणून माझं ऐकलं नाही. घरची सोयरी काय ह्याव हाय त्याव हाय. अगं अगं त्या पंचानं भरिवलं डोसक्यात. त्यांच्याकडे गेलात कशा पायी समजा सवता करायचा आणि दुसऱ्यावर ढकलायचं हे आता बंद करा. समजा तुमच्या पायी घडता आहे घ्या. काय डोस कमी फिरला काय हा? उगा काय बी बोलायचं. या माझं म्हणणं सांगितलं हाय. माझ्या लेकीची लेख आहे सत्य नाथ आहे माझी. तिच्या आयुष्या संग खेळतोस हा? लगीन नाही करायचं म्हणजे हे बघ बा कामाचं सांगितलं तर त्याला माझी नान आहे ते कराय मी तयार आहे पर लगीन नाही करायचो म्या. कसा करत नाही बघ तू की सुंदरा तुझ्या भाषी त्याला समजावून सांग. मला काठी खायला लागला हातात. असं करून जमतंय भाई. आणि बाळू तुला बी काय समजतं का नाही? तुम्हासनी समजत नाही. मी सांगितलं ना व आमच्या सारख्यांची लग्न नाही टिकत. ए ती ऐकून घेते म्हणून काय बी बोल ना ग. आमच्या सारख्यांची म्हणजे हे बघ बा मला लई काम आहेत. मला नाही लग्नात अडकायचं. हा ठाव आहे तुझी काम. तुमान लग्नाला उभं राहायचं. तुम्हासनी कसं सांगायचं मला नाही समजत. मला समजत काय करायचं ते म्या बघतो. अरे बा हे लगीन झालं तर चांगलं नाही व्हायचं. रस सुपारीच्या वेळी बी असंच बोलला होतास की काय बंगळ झालं समज बला आहे ना व. अरे मी तवा बी म्हणत होतो हे लगीन झालं का चांगलं व्हायचं नाही. आता बी तेच सांगतो आहे. अरे पण तुला विचारलं कुणी चांगलं होईल का वांगाळ ते नाही पण मला जे विचारलं आहे त्याचं उत्तर देतो आहे म्या लगीन नाही करायचो. लगीन करणार आहेस का नाही ते नाही विचारलं. कवा करणार आहेस ते विचार. आणि तुला सांगता येत नसल तर म्या ठरवतो उमान उभा राहायला. आय अगं तू तर सांग की. या काय सांगू त्यांचं काय चुकतं हाय असं मला वाटत नाही बाळू. तुझं चुकतं हाय. अरे सत्तीचा तरी विचार कर. काय करायचं त्या पोरीनं हा? आणि सुपारी झाली हा इसरू नगस तेव्हा लगीन करावंच लागत. अरे करून लगीन मोडलं तर काय म्हणते लोक. हे मला दिल का कोणी पोरगी आणि ती गंगी पुण्याचा पाय ठेवायची नाही इथं. भाई बाळू निस्ता स्वतःचा विचार करू नका बाकीच्यांचा बी विचार कर. अगं बाकीच्याचाच विचार करतोय म्या. लई काम करायची आहेत मला. हा तुझी काम लग्नानंतर कर. अरे पर बस सुंदरा याला काय समजवायचं ते समजव. या उद्या गंगीकडे जाणार आहे. जे काय असेल ते मी निघायच्या आत मला समजायला पाहिजे. पण एक बोलू का हो? लग्नाचं बोलणार असेल तर बोलू नकोस बघा. का हो अयो, का हो म्हणजे
अरे रोज रोज तोच विषय. अरे कंटाळा कसं येत नाही रे पोपटा. अहो मग मिटून टाका ना एकदाचा विषय. म्या कशाला रोज रोज काढतो या. अयो यो 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 बघू बघू करू काहीतरी. कामावर लक्ष दे. कसं करू काम, कसं करू, माझ्याच्यानं नाही होत काम. पण ध्यानच लागत नाही. अय्यो किती आवाज रे तात्या. हा गुंडू तू खा. अव्वा मला अजून पाहिजे. होय देते देते तू खा आधी. छोटे मालक मस्त आहे ना. एकलेच खाता का काय. तात्या तोंड बंद कर आधी आणि खाऊ दे त्याला. गुंडू तू खा. त्याच्याकडे फार लक्ष देऊ नको असं. नका देऊ ध्यान. पर बाळ्याकडे समजा गाव ध्यान देतो तिकडं बघान का नाही. म्हणजे रे त्या अव म्हणजे तो बाळू नुसता गावातून जरी चालला तर समजे त्याच्याकडे वळवळू बघते. का का म्हणजे रुपडत तसं आहे त्याच. अव नुसते गावातले माणसं नाही तर गावातल्या बायका बी नुसतं वळू वळू बघतात आणि बघतच बसतात. अय्यो बायका पण एवढं काय त्याच्यात बघण्यासारखं. अय्य अव कसला रुबाबदार आहे त्यो. ए जाऊ दे तो विषय. अव तुम्ही जाऊ दे म्हणून काय होतंय. पण जे खरं आहे तेच सांगितलं म्या. गुंडू ऐकलंस का तात्या काय सांगतोय ते. तू पण जरा कमी खात जा. अय्यो तुझ्याकडे पण लोकांनी बघायला पाहिजे. अय्यो अयो अप्पा बाळूचा द्वेष करणं जरा बंद करा. वैजयंता काय आहे. तुम्हाला किती वेळा सांगितले त्याला खाण्यावरून काही बोलत जाऊ नका म्हणून. त्याला आवडत नाही माहिती आहे ना. अय्यो असू दे असू दे. तू बाळूच्या बाजूने एवढं का बोलतो. बोलते मी त्याच्याशी. येत त्या हा तू सांगितलंस ते खरं आहे ना रे. काय बाळूकडे बायका माणसे वळून 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 बघतात म्हणून. नाहीतर काय. जे खरं आहे तेच सांगितलं म्या. पण स्वतःच्या डोळ्याने बघितलं म्या. त्या असा निघाला ना समजे आश्चर्याकडे बघतो. अरे कोण चाललं, अरे कोण चाललं. हा असा झप्पा झप्पा झप कोणाकडेच बघत नव्हता. झप्पा झप्प 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 अशी काठी त्याला घुंगर असं चालला. असा रुबाबदार फेटा असतो. नुसता असा निघाला ना तो. हा हा हा. बाळू अरे आज काय बघतो हाय. मी लहान असल्यापासून बघतो हाय. रोजच्याला तुझा नियम काय मोडत नाही. सांच्याला तुळशी माय मोर दिवा लावायचा. काय करणार बाबा. माझं गारण दुसरं कोण ऐकणार हाय. तुळशीमान पांडुरंगा बिगर त्यांच्या मोरच बोलावं लागणार ना. व तू तर काय ऐकत नाहीस. तिथं पाया पडलं का मला बरं वाटतं. तुझे करते हाय ते काय वाया जात नाही. मग तुळशी माय असू दे नाहीतर पांडुरंग असू दे तुझं गारानं त्यांच्या जवळ पोचत आहे. कुणास ठाव पोचत तर काय नाही. मनापासून नमस्कार केला की देवापत्र पोचतोच असं तूच सांगतेस ना. व समद पोचत त्याच्या जवळ. समद बघत असतो त्यो आणि समद ऐकत बी असतो. आता ऐकतो हाय का नाही काय ठाव. मनागत तर काय करत नाही. अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस. तू तर ऐकत नाही सर. पण देव बी ऐकत नाही असं वाटतंय. असं नाही. देव समजा ऐकतो बघ.